कंट्री. हे सगळ्यात बेकार आहे. नमस्कार गावाल्यानो, मी चैताली तांबे तुमचं स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर कसे असतात सगळे, मजेत ना? तर गावाल्यानो, आज आम्ही जात आहोत देवदर्शनाक. तर खय जात आहोत देवदर्शनाक ह्या तुमका नक्की समजा, त्यासाठी हे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग आता आपण निघूया. तर गावाला आम्ही जात आहोत देवदर्शनाक. माझ्यासोबत हा माझी बहीण, माझी आजी, माझी मम्मी, माझा भाव आणि मी, अशी आम्ही 5 जण जात आहोत देवदर्शनाक. तर आता आपण इला जाणवलीत पेट्रोल पंपचं पेट्रोल भरू. तर आपण आता पेट्रोल वगैरे भरूया आणि आपण कणकवलीत जाऊन निघूया. तर कणकवलीत आपल्याला थोडंसं काम असा, त्या काम करूया आणि मग आपण निघूया दर्शनाक जाऊ. तर आता पैसे वगैरे देऊन झाले आणि आता आपण निघूया. तर ही आहे नीलम कंट्री साइड. आपण पोचलो आता कणकवलीत. आता ओटीचं सामान वगैरे घेऊया. सोबत हा मम्मी आणि माझी बहीण, मामाची मुलगी. आपण इला राधाच मूर्ती इकडे इकडे समोर. इथं पण आहे, इथं पण आहे. एकच आहे. तर आम्ही राधा समोर दिला साडी बघूसाठी. तर आपल्या खायची साडी आवडते ती बघूया आपण. त्यांनी खूप साडी असे दाखवल्याने होते, त्यात पण आम्ही कन्फ्यूज झाला. तर त्यानंतर आम्ही एक साडी घेतला आणि आम्ही निघाला. तर अजून पण आपल्या कणकवली थोडंसं सामान वगैरे घ्यायचा, त्या घेऊया आणि आपण पुढे निघूया. तर गावाला मग आता मम्मी इल्या नारळ घेऊसाठी. तर आम्ही नारळ घेतच होतो, पण मम्मी ते छोटे झाले म्हणून मग आम्ही म्हटलं पुढे बघूया, पुढे मोठे वगैरे भेटतील. तर मम्मी म्हणा, तर आम्ही पुढे गेला. पुढे आमका हवी तशी नारळ भेटली. तर त्यांच्याकडे पूर्ण असं कोकणी मेव होतो, मस्त कोकम वगैरे सगळं होतं त्यांच्याकडे. आमचे नारळ वगैरे घेऊन झाले आणि आम्ही परत निघालो परतच्या प्रवासात. तर आता जाता जाता तुमका मी कणकवली पण दाखवते. गावाला ती व्हाईट कलरची येतात ती असं आपली गाडी. आता आम्ही गाडीत बसता. तर आता आम्ही असं आचरा रोडकडे आणि तिकडून आम्ही जाणार. तर इकडे पुढे गेल्यावर पूर्ण रस्त्याची कामं चालू असत. तर इकडे हा पूर्ण ब्रिजचं काम चालू आहे इकडे. इकडे बघा गावाला खूप भारी वाटतं, मस्त वाटतं, शांत वातावरण एकदम भारी. तर वाटेत जाता जाता दिसलं आमका बकऱ्यांचं कप. तर भारी खूप असत बकरे आणि भारी पळतात बघा असे फास्ट एकदम. तर आता आपण येऊन पोचलो पोईपमध्ये. बस थांबा. तर गावाला आता आम्ही इलाव लोकेशनवर. तर तुमका लोकेशन बघून समजलंच आता आम्ही खय लावती. तर आम्ही इला आंगणेवाडीक भराडी यायच्या दर्शनाक. तर हय इलाव तर जत्रेची तयारी वगैरे चालू केलेली त्यांनी. तुमका दाखवते पुढे 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 आमच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं तर तुम्ही बघत राहा. तर गावाला आम्ही फायनली पोहोचलो लोकेशनवर. तर आम्ही इला आंगणेवाडीमध्ये भराडी आईच्या दर्शनाक.
चला तर मग मी तुमका दाखवते. तर आता आम्ही ओठी वगैरे घेता. तर इकडे आमची ओठी वगैरे घेऊन झाली आणि आता आपण बघूया दर्शन वगैरे कसं घेऊचं आता. आतमध्ये आतमध्ये शूट करूक अलाउड हा की नाही तर बघूया आता. जसं मग करूया. तर आम्ही आतमध्ये येईला. आता इकडे पूर्ण अशी जत्रेची तयारी चालू होती. चला. दर्शन वगैरे आमचं घेऊन झालं आता. आता आम्ही बाहेर येलाव. तर हय काय अलाउड नाही आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ, त्यामुळे मी आतमधला काय शूट नाही करू शकलाय. ओटीचं सामान. तर गावाला आजी चहा हवी होती म्हणून आम्ही चहा पिऊ गेलेलो. तर म्हटलं वडापाव पण घेऊया, भूक लयच लागलेली. त्यामुळे वडापाव वगैरे खाल्लं आणि आम्ही निघालो परत फोटोशूट करू. तर आता आपण फोटोशूट करूया. चला आता परतीचा प्रवास. तर हे असे करून खायचे असते. पहिली बोटात घालायची करा. दाखवते तुमका. हे असे. आता आपण पोचलो कणकवलीत आणि कणकवलीतनं आपल्या वहिनीक घेऊन वहिनीच्या घराकडे जायचं होतं आणि मग पाबूक वगैरे त्यांच्या बॅगा वगैरे घेऊन आपल्या नांदगाव जायचा. तर चला मग मी वहिनीचं तुमका घर दाखवते. घराने पार्किंग आहे हा ना. टर्न मारू का ना. पुढे जाऊ काय दादा. होय. पुढे हय थांबा नाही तर बाहेर मी घेऊन येते. दोघे भेटले ना. घर गावाला ही असं वहिनीची रूम. गावाला बाबू गाणे घेतला, वहिनीची बॅगा आणि घेतला आम्ही निघाला. तर रात्रीची कणकवली बघा किती छान वाटतं, मस्त वाटतं. तर ह्या असा कणकवली बस स्थानक. तर गावाला आता आपल्या बेकरीत जाऊचा, थोडासा खाऊ वगैरे घेऊचा आणि मग आपण घरात जाणार असं. तर आता आम्ही आता येलो आरबी बेकरीत. तर तिकडे खाऊ वगैरे घेता आता आम्ही आणि घरात जाऊन निघतो. तर गावाल्यानं मी हयच ब्लॉग एंड करताय. तर गावाल्यानं माझा यो ब्लॉग तुमका आवडलो असत तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कोकणातील नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.